नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह इतर महानगरामध्ये म्हणजेच MMRDA रिजनमध्ये डिझेल आणि पेट्रोलवर धावणाऱ्या गाड्यांवरती बंदी घालण्याबाबतचे राज्य सरकारचे मुंबई उच्च न्यायालयामध्ये आपली भूमिका स्पष्ट केली। मुंबईमधील वायू प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने डिझेल, पेट्रोलवरती धावणाऱ्या वाहनांना बंदी घातल्यास आणि फक्त विद्युत म्हणजेच इलेक्ट्रिक व्हेकल आणि CNG वाहनांना परवानगी दिल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेवरती आणि लोकसंख्येवरती व्यापक परिणाम होईल, असा दावा राज्य सरकारने सोमवारी उच्च न्यायालयामध्ये केला आहे। मात्र त्याचवेळी न्यायालयाच्या आदेशानुसार 7 सदस्यांची तज्ज्ञ समिती नेमण्यात आली असून अहवाल सादर करण्यास मुदतवाढ देखील देण्याची विनंती राज्य सरकारने केलेली आहे। मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिके यांच्या द्विसदस्यीय खंडपीठापुढे याची सुनावणी झाली। सुनावणी दरम्यान अतिरिक्त सरकारी वकील ज्योती चव्हाण यांनी मागच्या सुनावणीच्या न्यायालयाने विचारणा केलेले परिवहन विभागाचे संबंधित प्रतिज्ञापत्र सादर केलं। या प्रतिज्ञापत्रामध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार 21 जानेवारी रोजी 7 सदस्यांची तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आल्याचे आणि या समितीचे आतापर्यंत 5 बैठका घेतल्याचे नमूद करण्यात आले। या बैठकांमध्ये पेट्रोल आणि डिझेलवरील वाहने टप्प्याटप्प्याने पूर्ण बंद करता येतील का आणि फक्त CNG आणि इलेक्ट्रिक वाहनांनाच परवानगी दिली जाऊ शकते का, या मुद्द्यावरती समिती संबंधित पक्षांकडून आवश्यक ती माहिती गोळा करीत आहे, असं नमूद करण्यात आले। पेट्रोल आणि डिझेलची वाहने टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा आणि फक्त CNG आणि इलेक्ट्रिक वाहनांनाच परवानगी देण्याचा निर्णय घेतल्यास, त्या दृष्टीने धोरण आखल्यास त्याचा नागरिकांवरती आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवरती मोठा परिणाम होईल, असा दावा सरकारच्या वतीने भूमिका मांडताना परिवहन विभागाने केलेला आहे। उपरोक्त मुद्द्याचा सविस्तर, सखोल, सर्वसमावेशक आणि व्यापक अभ्यास करणे आवश्यक आहे, परंतु तो वेळखाऊ असून या प्रकरणी समितीला अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी आणि अंतिम अहवाल सादर करण्यासाठी बराच वेळ लागेल, असे सहपरिवहन आयुक्तांनी न्यायालयामध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे। समिती हा अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचा प्रयत्न करेल असं आश्वासन देताना समितीला अहवाल सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याची विनंती परिवहन विभागाने केलेली आहे। जगभरातील वेगवेगळ्या शहरांमध्ये प्रायोगिक तत्वावरती पेट्रोल, डिझेलच्या गाड्यांवरील बंदी घालण्यात आलेली आहे। त्याच धर्तीवरती मुंबईमध्ये हे शक्य आहे का याची चाचपणी सध्या सुरू आहे आणि त्यासाठीच कोर्टामध्ये केस सुरू आहे। आता याचा काय निकाल लागतोय ते पाहणं जास्त गरजेचं आहे। जर निकाल हा पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनांच्या विरोधामध्ये लागला तर मग मात्र मुंबईमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनांवरती बंदी ही घालावीच लागेल। तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।